निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून सध्या राज्यातल्या नेत्यांच्या बॅगांची तपासणी केली जाते। उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बॅगा देखील निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तपासल्या आहेत। यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मात्र आरोप प्रत्यारोप सुरू आहे। उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बॅगाही तपासण्यात आल्या। वणी आणि औसामध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यात आल्या होत्या। त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बॅग तपासण्यात आली। फक्त कपडे आहेत, युरिन पॉट नाही असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेनी बॅगा तपासणी दरम्यान उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। मी हा व्हिडिओ रिलीज करतो, ठीक आहे, तपासा बॅग मध्ये बॅग रिकव्हर आहे, माझा युरिन पॉट पण तपासा। फक्त कपडे आहेत, बाकी काय नाही, आणि युरिन पॉट पण नाही। तुम्ही लॉकडाऊन मध्ये माणसं मरत होते, तुम्ही कोविड मध्ये पैसे खात होते, खिचडी मध्ये पैसे खाल्ले, डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले। अरे म्हणून डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले म्हणून तुमच्या बॅगा चेक करतायत वाटतं। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बारामतीत हेलिकॉप्टरमध्ये अजित पवारांच्या बॅगेची तपासणी केली। बारामतीवरून बीडला जात असताना बॅगांची तपासणी करण्यात आली। निवडणूक अधिकाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीसांची बॅग तपासल्याचा व्हिडिओही समोर आलाय। व्हिडिओ ट्विट करत भाजपकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आलाय। बॅग तपासणीवरून ठाकरेंना टोला, जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करायची सवयच असते। हा व्हिडिओ पहा। 7 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली, पण त्यांनी ना कोणता व्हिडिओ काढला ना कोणती आगपाखड केली। तत्पूर्वी 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावरही माननीय देवेंद्रजी फडणवीसांच्या बॅगेची तपासणी झाली। दिखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही, तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात। भाजप महाराष्ट्र अधिकृत ट्विटर खातं। राजकीय नेत्यांच्या बॅगा तपासणं हे नियमानुसारच असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले। वेळ आल्यास अमित शहा आणि नड्डांचं हेलिकॉप्टरही तपासलं जाईल असं निवडणूक आयोग म्हटलंय। आचारसंहितेनुसारच राजकीय नेत्यांच्या साहित्याची तपासणी करण्यास परवानगी, निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण। ठाकरेंच्या आधी फडणवीसांच्या बॅगांची तपासणी का झाली नाही? आधी तपासणी झाली होती, मग त्याबाबत सांगितलं का नाही? विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाले। तर उद्धव ठाकरेंच्या प्रचारावर बंदी आणा, अधिकाऱ्यांचं नियुक्तीपत्र मागण्याचा ठाकरेंना अधिकार काय, असा सवाल नितेश राणेंनी केलाय। उद्धवजींना टार्गेट केलं जाते, रोज उद्धवजींची, मामोल कोल्हेंची, असं कसं होऊ शकतं? आणि तुम्ही बघा योगायोग की आज कशी काय झाली, कारण का टीव्हीवर 2 दिवस एवढं उद्धवजींचं बोलल्यामुळे आज लगेच त्यांची तपासणी झाली। इतके दिवस का नाही झाली आधी? उद्धवजींच्या आधी का नाही झाली? काय अधिकार आहे हो उद्धव ठाकरेंना त्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा? कुठल्या नियमामध्ये लिहिलेलं आहे? मी तर निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना मी आवाहन करीन, विनंती करीन, मागणी करीन की उद्धव ठाकरेच्या प्रचारावर बंदी आणा। जिथे हवे तिथे शिंदे, फडणवीस आणि अजितदादांनी पैसे पोहोचवलेत असं म्हणत राऊतांनी बॅग तपासणीवरून टीका केली। तर ठाकरेंकडून बॅग तपासणीत स्वतः पब्लिसिटीचा प्रकार असल्याचं म्हणत राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अमित शहा, गौतम अडाणी, लोढा यांना जिथे पैसे पोचवायचे आहेत त्यांनी ते पैसे पोचवलेले आहेत। यापूर्वी अनेक मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या अशी तपासणी केली गेली आहे, तर केवळ याचा बोलबावा करून एक प्रकारची स्वस्त पब्लिसिटी प्राप्त करण्याचा हा प्रकार मला दिसतो। यवतमाळच्या घाटंजीमध्ये नाना पटोलेंच्या बॅगांची तपासणीसाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी आले होते, मात्र पटोलेंकडे बॅगच नसल्यानं तपासणी न करताच माघारी परतले। गोवा महाराष्ट्र बॉर्डरवर गाडी अडवल्याने ठाकरे संतापल्याचं पाहायला मिळाले। एन्सुली चेकपोस्टवर ठाकरेंची गाडी अडवण्यात आली होती। माझी बॅग तपासण्यात आली आहे, त्याच्यामुळे सगळ्यांच्याच बॅगा तपासल्या जातात। फक्त काही लोकांना प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी भांडवल करायची सवय असते, त्यामुळे अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीवर अधिकाऱ्यांना चुकीचं बोलणं, त्यांच्यावर व्यंग करणं हे अतिशय चूक आहे। ठीक आहे, आपण मोठे आहोत, पण याचा अर्थ त्यांचा अपमान करण्याचा अधिकार आपल्याला नाही मिळालेला।